नमस्कार. आज एक गंमत कम फजिती सांगायची होती आणि तुम्हालाही विचारायचं होतं की असा अनुभव तुम्हाला येतो का? म्हणून हा व्हिडिओ आहे. बरेचदा असं होतं की तुम्ही कधीच कुठल्या गोष्टी चुकवलेल्या नाही आहेत. म्हणजे फ्लाईट, बस, ट्रेन कधीच मिस केला नाही. ऑफिसच्या वेळेत पण तुम्ही वेळेत जाता आणि कधीतरी असं अचानक होतं की तुमची ट्रेन किंवा फ्लाईट किंवा बस मिस झाली किंवा तुम्ही लेट पोहोचलात. तर मला तुम्हाला पण प्रश्न आहे की असं तुमचं पण झालं आहे का? आणि त्यावेळेला तुमच्या आजूबाजूचे, तुमचा मित्रपरिवार, तुमची फॅमिली कशी रिॲक्ट झाली? आता ह्याच्यामध्ये होतं काय, की जी व्यक्ती कधीच चुकली नाही आहे किंवा परफेक्टच असते, त्याला रिॲक्शन काय येतात, की तुझ्याकडनं असं कसं झालं? तू कशी चुकू शकतेस? म्हणजे हे तुझ्याकडनं अपेक्षितच नाही आहे. म्हणजे झालंच कसं? आता ह्याच्यावरती काय रिॲक्ट करणार? झालं. म्हणजे अशा रिॲक्शन मला फॅमिलीकडून तर नक्कीच नाही आल्या. त्यांनी खूप समजून घेतलं, झालं, इट्स ओके म्हणून. पण माझे काही मित्र आहेत, त्यांचं असं म्हणणं की दीपा तुझ्याकडनं असं कसं होऊ शकतं? तू कशी फ्लाईट मिस करू शकतेस? म्हणजे दुसऱ्या कुणाकडून झालं असतं ठीक आहे, पण तुझ्याकडून आम्हाला हे पटतच नाही आहे की असं कसं तू चुकलीस? इतकं कसं टाईम मॅनेजमेंट तुझं बिघडलं? म्हणजे मला असं वाटलं की मी तर ॲक्सेप्ट केलं, हो झालं त्याला मी काय करणार आहे? जर माझ्याकडून काही गोष्टी चुकल्या असं नाही, पण मे बी मिसमॅनेजमेंट झाली किंवा माझ्याकडून वेळेचा अंदाज नाही नीट बरोबर आला आणि त्याच्यामध्ये झालं. मला त्याचा त्रास फार मी करून घेतला नाही, कारण माझ्या हातात काय उरलं आहे, ज्याला आपण म्हणतो की माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे. तर पुढची फ्लाईट माझी कधीची आहे ते विचारणं, त्याच्याप्रमाणे अरेंजमेंट करणं आणि दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी जसं कसं असेल त्याप्रमाणे पोहोचणं, एवढंच माझ्या हातात होतं. आता प्रश्न असा राहतो की समोरचा ॲक्सेप्ट केला तरीही समोरचा माणूस तुम्हाला सतत गिल्ट देत असतो. तर असा गमतीशीर अनुभव पण तुम्हाला येतो की काही जण समजून घेतात, काही जण म्हणतात की अरे नाही असं कसं म्हणजे मी विसरते आहे किंवा मी पुढे चालली आहे तरी समोरचा माणूस मला मागेच नेतो. त्याचं गंमत पण वाटते, कधीतरी असं वाटतं की इरिटेट पण होतं आहे. सो तुमचे अनुभव काय आहेत असं तुम्ही पण मला सांगावं, की जेव्हा तुमच्याकडनं अशा काही गोष्टी होतात तेव्हा तुमच्या घरचे किंवा तुमचा मित्रपरिवार कसा रिॲक्ट होतो? मी तर छान पद्धतीने लेट झालं, दुसरी फ्लाईट घेतली, मला ज्या लोकेशनला पोचायचं होतं तिथे मी छान पोचले, माझा प्रवास छान सुरू आहे, माझा जे काही ट्रिप आणि काम जे काही आहे ते दोन्ही उत्तम सुरू आहे आणि ऑफकोर्स फॅमिलीचा सपोर्ट असल्यामुळे मी ते एन्जॉय पण करते. देर इज नो गिल्ट. सो प्लीज मला कळवा की तुम्ही कसं हँडल करता आणि तुम्हाला काही त्रास होत असेल तर, म्हणजे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जर त्रास होत असेल तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे आपण नक्कीच समजून घेऊयात. ठीक आहे, चलो, माझी ट्रिप एन्जॉय करते मी. बाय, टेक केअर.